मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम, या स्टेडियमची उभारणी सुरू झाली होती 1975 साली। आज या स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे स्टेडियम ज्यांनी उभारलं, म्हणजे स्टेडियमच्या उभारणीत ज्यांचं मोलाचं योगदान होतं ते शेषराव वानखेडे। त्यांच्या प्रयत्नातून हे भव्य असं स्टेडियम उभं राहिलं। आज 50 वर्षानंतर आपण जेव्हा वानखेडेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करतोय तेव्हा शेषराव वानखेडे आपल्यात नाही आहेत, पण शेषराव वानखेडेंच्या नात मुक्ता वानखेडेताई आपल्यासोबत आहेत। मुक्ताताई, ज्यावेळी स्टेडियम उभारलं जात होतं त्यावेळी इथे शेषराव वानखेडेंसोबत येत होत्या, त्या सगळ्या आठवणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। स्वागत आहे ABP माझामध्ये। उभारलं जात होतं, आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी तुमच्याशी बोललो तेव्हा तुम्ही म्हटलात की त्यावेळी तुम्ही वानखेडे सरांसोबत इथे होतात। काय आहेत तेव्हाच्या आठवणी? खूप स्ट्रिक्ट होते वानखेडे साहेब आजोबा। सगळं स्वतःहून पाहायचे, सगळे त्यांना इक्वल होते, सगळ्यांना घेऊन ते चालायचे आणि रोज ग्राउंडवरती जाऊन ग्राउंड पिच एक्झामिन करायचे, मॅच असो की नसो। त्यावेळेला त्यांच्यासोबत मी असायची, बरोबर मी असायची। आणि माझी अशी एक खासियत होती की लहान असल्यामुळे, त्यांच्या कडेवर असल्यामुळे सगळ्या वेळ जेव्हा ते लोकांशी बोलायचे किंवा काही चालायचं त्यांचे डिस्कशन स्पीचवरती ग्राउंडवरती, तेव्हा ते मला तिकडे सोडून द्यायचे की जा आणि तू खेळ। तर माझ्या घरचे, माझी आई, नातेवाईक म्हणायचे, बाकीचे फ्रेंड्स वगैरे म्हणायचे की अरे हे काय साहेब, आम्हाला इतके स्ट्रिक्ट आहेत आमच्याबरोबर, आम्हाला तिकडे जवळही जाऊ देत नाहीत, सगळे नियम सारखे सगळ्यांना, पण तू त्यांची लाडकी नात म्हणून तुला असं चालेल, अलाव करतात ते करायला। सो ते डिसिप्लिन खूप होते, स्ट्रिक्ट खूप होते, डिसिप्लिन खूप होती त्यांची। आणि त्यांच्यासारखी प्रेमळ व्यक्ती मी कधी पाहिली नाही आहे। म्हणजे मी एक छोटीशी मुलगी आणि तिच्याकरता एवढा वेळ वानखेडे साहेबांना होता। असं कधी वाटलं नाही की माझे आजोबा असे कोणीतरी आहेत, कारण माझ्याकरता ते फक्त माझे आजोबा होते। आणि असं मला कधी वाटलंच नाही की ते मला कधी म्हणाले की अगं मुक्ता, माझ्याकडे सध्या वेळ नाही आहे, मी बिझी आहे, मी हे करतोय, माझ्याकडे मंत्रिपदं आहेत, माझ्याकडे स्टेडियम आहे, माझ्याकडे हे आहे ते आहे। वर्ल्ड ट्रेड सेंटर त्यांनी उभारलेलं आहे कफपरेटचं, मुंबईचं। तर माझ्याकरता नेहमी ते माझे आजोबा असे होते। पण वानखेडे स्टेडियमच्या उभारणीवेळीचा एक किस्सा आहे की ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक वाद झाला, त्या रागातून मग वानखेडे सरांनी दुसरं स्टेडियम उभारण्याचा विडा उचलला आणि हे स्टेडियम उभं राहिलं। तो किस्सा तुम्हाला माहिती आहे का? आणि त्याविषयी अर्थातच मला माहिती आहे तो किस्सा। आणि जेव्हा साहेबांना हे स्टेडियम बांधायचं होतं आणि जेव्हा ते तिकडे ॲक्च्युली गेले काही कामांनी आणि त्यांना ते नकार मिळाला त्या कामाच्या संदर्भामध्ये, आणि ते तेव्हा खूप शांत होते, काही लोकांबरोबर गेले होते तिकडे, ते खूप शांत होते आणि ते CCIच्या लोकांना म्हणाले, पदाधिकाऱ्यांना की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं तुम्हाला नाही करायचं आहे, पण ठीक आहे, आम्ही आमचं स्टेडियम बांधू। त्यावेळी तिथले जे होते पदाधिकारी ते थोडेसे नीट नाही बोलले आजोबांशी, आणि ते असं म्हणाले की तुम्ही मराठी माणूस काय करणार आहेस। तर आजोबा म्हणाले की ठीक आहे बाबा। ते शांत होते, बाकीचे लोक म्हणाले वानखेडे साहेब काय आहे, हे कसे बोलले तुमच्याशी हे लोक, जे कोणी असतील ते कसे काय, त्यांचं असं म्हणणं आहे वगैरे। ते म्हणे की ठीक आहे ना, आपण आपला स्टेडियम बांधू। आणि त्यांनी त्यांच्यामध्ये तो एक मीपणा, त्यावेळेला असा एक पॉझिटिव्ह मीपणा जो होता तो जागृत झाला की तुम्हाला कोऑपरेट नाही करायचं आहे, तुम्हाला इकडे आम्हाला मदत नाही करायची, जागा नाही द्यायची मॅच करता, तर मग आम्ही आमचं काय असेल ते बघून घेऊ। आणि जी पहिली मॅच जेव्हा झाली तेव्हा काही डिस्ट्रप्शन्स पण झाले होते सेकंड किंवा थर्ड डेला, आणि त्या डिस्ट्रप्शन मशाली वगैरे फेकल्या गेल्या, दगडं फेकली गेली। एक काइंड ऑफ एक माणूस जेव्हा सेंचुरी मारली होती क्लाइव्ह ह्यानी, तेव्हा एक माणूस रस्त्यावर पिचवरती गेला, खूप असा धावत, त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं असेल त्या बॅट्समॅनना, ग्रेट बॅट्समॅनना। तर तेव्हा असं खूप रायटसारखं झालं आणि लोकांनी दगडफेक केली आणि पूर्ण नॉर्थ स्टँड त्यावेळेला डिस्ट्रॉय केला होता। आणि माझा असा एक अंदाज आहे की हे सगळं मुद्दामून केलं गेलं, कारण की कोणाकडे दगड आणि मशाले कुठून असणार आहेत स्टेडियममध्ये? तुम्ही मॅच पाहायला येता, तुमच्या हातामध्ये हे दगडफेक करायला आणि काही करायला कुठून सामान येणार आहे? तर माझा बाबा एक अंदाज आहे की काही लोकांना असं वाटायचं की ही पहिली जी मॅच आहे इकडे इंटरनॅशनल मॅच, ती
सक्सेसफुल नाही व्हायला पाहिजे, पूर्ण नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर बरेच सामने इथे सुरू व्हायला लागलं, वानखेडेची ख्याती वाढायला लागली. त्यावेळी काही सामन्यांची आठवण तुमच्याकडे आहे आणि ॲक्च्युली मी अशा वेळेला शरद पवार साहेबांना पण धन्यवाद म्हणेन. कारण की जेव्हा एक मीटिंग झाली होती ज्याच्यामध्ये असं ठरलं होतं की वानखेडे साहेबांचं नाव वानखेडे स्टेडियमला द्यायचं, तेव्हा साहेबांनी खूप स्पष्ट म्हटलं होतं की त्यांच्यानंतर शरद पवार साहेबच हे काम बघतील आणि त्यांना आपलं पदाधिकारी किंवा स्टेडियमचं वारस असं म्हणून तेव्हाच पॉईंट केलं होतं आणि तसंच झालं. त्यामुळे पवार साहेबांनी खूप पण तेच प्रेम आणि तीच कृपा ठेवली आणि त्यांची पण जी डिसिप्लिन आहे, जे मॅचेस होतात किंवा एकदा काहीतरी झालं आणि मला कोणीतरी प्रेसिडेंट्स बॉक्समध्ये भेटायला बोलवलं, याच संदर्भात मॅचेस आत्ताच म्हणते तुम्हाला मी, आणि मी साहेबांना ऑलरेडी भेटून गेले होते त्याच दिवशी त्याच सकाळी. तर मी तिकडे परत गेले प्रेसिडेंट्स बॉक्समध्ये, तर मला हसून थोडे स्ट्रिक्टली साहेब म्हणाले, काय करते तू मुक्ता, तुला बॉक्स दिला आहे ना, कशाला आली इकडे. सो तेही स्ट्रिक्ट होते. ते म्हटलं पवार साहेब सॉरी, ते कोणीतरी मला बोलवलं, मी 2 मिनटं भेटून जाते. हां ठीक आहे. म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल बॉक्स आहे इथे आता? हो आहे, माझ्याकडे स्पेशल बॉक्स आमच्याकडे आहे. तर तुमच्या आजोबांनी उभारलेल्या वानखेडे स्टेडियमला आज 50 वर्ष कंप्लीट होत आहेत. हो, त्याबद्दल तुमच्या काय भावना आहे? मला वाटतं मी देवाचे खूप आभार मानेन, माझ्या नशिबाचे खूप आभार मानेन की मला त्यांची नात म्हणून मी जन्म घेतला सगळ्यात पहिले म्हणजे. कारण की असे मी कोणी पाहिले नाही आहे आणि प्रॉबब्ली कधी पाहणारे नाही अशी व्यक्ती. आणि मी वानखेडे आहे ह्याचा एक अभिमान वाटतो मला. आणि स्टेडियमनी पण आम्हाला आजोबांनंतर तेवढंच प्रेम दिलेलं आहे, जितकं प्रेम ते म्हणतात की आजोबांनी त्यांना दिलेलं आहे. आणि एका माणसाची जी पुण्याई किती वर्ष, किती जनरेशन्स टिकून, किती पिढ्या टिकून राहू शकते, हे एक उदाहरण हे आहे. तर बाकी मी काही पण म्हणो तुम्हाला की ग्रॅटिट्यूड आहे, प्रेम आहे, मन भरून येतं, हृदय भरून येतं, आलं की डोळ्यात पाणी येतं. पण अशी व्यक्तीच मी कधी पाहिली नाही. आणि आय विश मला देवाने त्यांच्याबरोबर अजून थोडा वेळ दिला असता. आय विश ते स्टेडियमबरोबर अजून थोडा वेळ स्पेंड करू शकले असते, अजून थोडं राहू शकले असते स्टेडियमबरोबर. पण त्यांचं हे हार्ट होतं, त्यांचं हे सोल होतं, त्यांचं हे विजन होतं. स्टेडियम हे त्यांचं खरं प्रेम होतं आणि त्यांचा जीव होता वानखेडे स्टेडियम. आणि एक दुसरं मी काय म्हणू तुम्हाला. धन्यवाद मुक्ताताई. वानखेडे सरांविषयी, या वानखेडे स्टेडियमविषयी, त्यातल्या जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा दिलात त्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामन रुपेशसह सिद्धेश कांसे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.